श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपल्यापैकी भरपूर लोकांना एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न लागणे. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे ते म्हणजे चिंता करत बसणे किंवा विचार करत बसणे. या विचारामुळे, चिंतांमुळे आपल्याला रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही. विचार कोणत्याही गोष्टीचा असू द्या तो मग, किंवा मग तुम्हाला रात्रीचे स्वप्न पडत असतील तरी देखील तुमची झोप व्यवस्थित होत नाही. तुम्हाला नंतर स्वप्न पडून गेल्यावर झोप लागत नाही. त्यासाठीच आपला आजचा हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागेल. बघा, आपली झोप जर पूर्ण झाली नाही तर दुसरा दिवस देखील आपला उजडणारा खराब जातो. त्याच्यामुळेच आपल्याला रात्रीची झोप चांगली येणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठीच आपल्याला झोपताना हा मंत्र बोलायचा आहे, जेणेकरून तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही आहेत आणि त्यासोबतच मनामध्ये कुठल्याही गोष्टीची विचार चिंता येणार नाही आहे. तो मंत्र कोणता तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबाचा विचार करत असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्या कुटुंबाचा उद्धार व्हावा, आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये आणि त्यासाठीच तो नेहमी कष्ट करत असतो. पण ते कष्ट करत असताना एखादी गोष्ट, आता बघा, मुलाचं ऍडमिशन असू द्या किंवा मग घर घेण्याचं असू द्या, रात्री झोपताना दिवसभर आपण माणसांमध्ये त्या सगळ्या चिंता विसरून जातो कामामध्ये किंवा मग माणसांमध्ये बसून. पण रात्री झोपताना जेव्हा आपण एकटे शांत होतो ना, त्यावेळेस ते सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवायला लागतात की आता मी घर घेते पण माझ्याकडे पैसा कुठून येईल, माझ्या मुलाला एज्युकेशनला पैसा कुठून येईल, किंवा घरामध्ये वाद होत आहेत तर ते बंद कसे होतील. या सगळ्या विचारामध्ये ना माणसाची झोप कुठेतरी हरवली जाते आणि मनामध्ये नेहमी निगेटिव्हिटी पसरत राहते की कसं होईल, माझं कसं होईल, हाच एक विचार येत राहतो. आणि त्यासाठीच आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे, जेणेकरून आपल्याला शांत झोप लागेल आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार येणार नाही आहेत. त्यासोबतच तुम्हाला जर झोपताना स्वप्न पडत असतील झोपेमध्ये आणि ते स्वप्न पडून त्यानंतर तुम्हाला झोप लागत नसेल ना, तरी देखील तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. खूप महत्वाचा असा हा मंत्र आहे. खूप लोकांनी, जो कोणी हा मंत्र बोलून झोपतो ना, त्याला या मंत्राचा नक्कीच फायदा होतो आणि त्याला नक्कीच शांत झोप लागते. त्याच्यामुळे तुमच्याकडे कुठलंही टेन्शन असू द्या, त्या सगळ्यावर हा एक उपाय आहे. तुम्हाला जर आजारपणामुळे झोप येत नसेल ना, कोणाकोणाला आजारी असल्यामुळे झोप येत नाही, हात पाय दुखणे, कंबर दुखी असू दे, या सगळ्या कारणामुळे झोप येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यायला पाहिजे. डॉक्टर तुम्हाला अवश्य औषधोपचार करतील आणि तुम्हाला शांत झोप येईल. पण फक्त टेन्शन आणि चिंतामुळे झोप येत नसेल तर तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र असा आहे: या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. बघा मित्रांनो, हा जर मंत्र तुम्ही झोपताना बोललात ना, तर नक्कीच तुम्हाला शांत झोप येईल आणि तुमची सर्व चिंतापासून मुक्ती होईल. तुमच्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाही आहेत आणि शांत झोप लागेल. त्यासोबतच तुम्ही हा मंत्र झोपताना बोलला तर कुठलेही वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही आहेत. झोप चांगली झाली तर आपला येणारा दिवस चांगला जातो. त्यामुळे झोपताना नक्की हा मंत्र बोला. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.